नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत, ते सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारले गेलेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याचे घटनेच्या कोणत्या कलमामध्ये स्पष्ट केले आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तुमच्यासाठी वेळ आहे 5 ते 7 सेकंद. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 215. लक्षात ठेवा, कलम 215 महत्त्वपूर्ण कलम आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असल्याच्या घटनेच्या कलम 215 मध्ये स्पष्ट केलेले आहेत. पुढील प्रश्न पहा. केंद्र व राज्य यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे कोणाचे प्राथमिक कार्य आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे वित्त आयोग. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, केंद्र व राज्य यांच्यात वाटप करावयाच्या महसुलाची रूपरेषा ठरविणे हे वित्त आयोगाचे प्राथमिक कार्य आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे? तर पहा, भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे. विद्यार्थी मित्रांनो, हा पर्याय तर बरोबर आहे. भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे आहेत, बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, पंचायत राज पद्धतीचे जनक बलवंतराव मेहता, बरोबर आहे. दुसरा पर्याय देखील बरोबर आहे. पंचायत राज पद्धतीचे जनक कोण आहेत? बलवंतराय मेहता. तिसरा पर्याय पहा, भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा, बरोबर आहे. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा यांना म्हणतात. आपल्याला प्रश्न काय विचारला? कोणती जोडी बरोबर आहे? तीनही जोड्या बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे यापैकी सर्व. विद्यार्थी मित्रांनो, तोंडी पाठ करून ठेवा. भूदान चळवळीचे जनक विनोबा भावे, पंचायत राज पद्धतीचे जनक बलवंतराय मेहता, भारतीय दूरसंचार क्रांती जनक सॅम पित्रोदा. यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. पुढील प्रश्न पहा. अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ट्रिक्सवरनं कसं काढायचं, कसं लक्षात ठेवायचं ते देखील सांगणार आहे. अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ट्रिक सांगतो. पहा, अ, भी, न, व हा शब्द आहे आणि या शब्दामध्ये एकूण अक्षर किती आहेत? 4. 1, 2, 3, 4. 4 अक्षर आहेत. असं लक्षात ठेवायचं, असं साल आहे, असं वर्ष आहे की ज्याच्या एकक स्थानी 4 आहे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1904. लक्षात ठेवा. 1904 अभिनव 4 अक्षर आहे, एकक स्थानी 4 असं आपण आपल्या सोयीनुसार लक्षात ठेवायचं. कारण ज्यावेळेस पर्यायामध्ये 1905, 6, 7, 8 येईल त्यावेळेस आपल्याला कन्फ्यूज होईल. म्हणून लक्षात ठेवण्यासाठी अभिनव 4 शब्द, एकक स्थानी 4 पाहायचा, 1904. पुढील प्रश्न पहा. जमीन महसूल गोळा करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी कोणाची नेमणूक केली होती? कोणाची नेमणूक केली होती? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दत्ताची वाकणीस. लक्षात ठेवा, जमीन महसूल गोळा करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी दत्ताजी वाकणीस यांची नेमणूक केली होती. पुढील प्रश्न पहा. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालांची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? पर्याय पहा. विचार करून या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे. भारतातील राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची निवड पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली गेली आहे? तर कॅनडा देशाकडून स्वीकारली गेली आहे. पुढील प्रश्न पहा. संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची निवड डॅश डॅश या दिवशी करण्यात आली. कधी करण्यात आली? तर 29 ऑगस्ट 1947. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली.
ओके, निवड करण्यात आली 29 ऑगस्ट 1947. पुढे पहा, येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे कोणत्या नदीवर आहे? या ठिकाणी नदी विचारलेला आहे. येलदरी आणि सिद्धेश्वर ही धरणे कोणत्या नदीवर आहे? तर दक्षिण पूर्णा. पुढे पहा, जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेलेला आहे. जागतिक हरित क्रांती जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर नॉर्मन बोरलॉग. नॉर्मन बोरलॉग. पुढे पहा, सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? सुनील छेत्री. योग्य उत्तर आहे फुटबॉल. सुनील छेत्री फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले? चिपको आंदोलन खूप महत्वपूर्ण आंदोलन आहे. या चिपको आंदोलनावर पोलीस भरतीमध्ये प्रश्न 100% असतो. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्तराखंड. चिपको आंदोलन उत्तराखंड राज्यात सुरू झाले. कधी सुरू झाले? 1973. पुढील प्रश्न पहा, अलिबाग हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. अलिबाग, कलिंगड. अलिबाग, कलिंगड. पुढील प्रश्न पहा, टायगर क्लॉ हवाई दलाचा सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला? टायगर क्लॉ तर भारत अमेरिका. भारत अमेरिका दरम्यान हवाई दलाचा सराव पार पडला. काय नाव आहे? टायगर क्लॉ. पुढील प्रश्न पहा, बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. बेटला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर झारखंड राज्यामध्ये बेटला राष्ट्रीय उद्यान आहे. पुढील प्रश्न पहा, तांदळाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन होते. पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ कोणत्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत घटनेत समाविष्ट केले गेले? प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. याचं उत्तर काय असणार आहे? तर पहा, राजीव गांधी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, पंडित जवाहरलाल नेहरू. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट अ पंडित नेहरू जेव्हा पंतप्रधान होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये समाविष्ट केले गेले. पुढील प्रश्न पहा, कोणत्या प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिकाला नेताजी म्हणून ओळखले जाते? सोपा प्रश्न आहे. सुभाषचंद्र बोस. सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, खल या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? खल. खल म्हणजे काय? तर खल म्हणजेच काय? दुर्जन. खल म्हणजे दुर्जन. पुढील प्रश्न पहा, माजलगाव धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? माजलगाव धरण. योग्य उत्तर आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव धरण आहे. दीनमित्र या नावाने कोणाला ओळखले जाते? दीनमित्र. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे मुकुंदराव पाटील. मुकुंदराव पाटील यांना दीनमित्र या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न पहा, बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? बुधभूषण. या ठिकाणी योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खालीलपैकी कोणते वृत्तपत्र नाही नाही असं विचारलेलं आहे? पहा, प्रबुद्ध भारत हे वृत्तपत्र आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं. मूकनायक हे सुद्धा आहे. समता हे सुद्धा आहे. म्हणजे प्रबुद्ध भारत, मूकनायक, समता हे तीनही वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आहे. हरिजन हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाही. म्हणून या ठिकाणी
योग्य उत्तर आहे हरिजन. प्रश्न काय विचारला? कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही? तर हरिजन हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाही. मग हरिजन हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. ओके. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे तुमची बरोबर आली ते मला कमेंट करून सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.